तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्यासोबत. धांद्री गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार दिलीप बोरसे यांची ग्वाही. बागलाण तालुक्यातील धांद्री येथे भगवान वीर एकलव्य स्मारक व आदिवासी वस्ती रस्ता या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित सभेत आमदार दिलीप बोरसे यांनी धांद्री गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ठाम ग्वाही दिली. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार बोरसे म्हणाले की गावातील विकास कामे दर्जेदार व्हावी यासाठी ठेकेदारांनी जबाबदारीने काम करावे. पुढील वर्षी एकलव्य जयंतीपर्यंत भगवान वीर एकलव्य स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. तसेच काही रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून उर्वरित कामेही लवकरच मंजूर करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमावेळी आमदार बोरसे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. सभेला शिवसेना नेते गजेंद्र बापू चव्हाण, बाजार समिती संचालक विनोद अहिरे, सरपंच नंदूभाऊ सोनवणे, महेश चव्हाण, डॉक्टर योगेश चव्हाण, सोपान मोरे, जिभाऊ अण्णा चव्हाण, अनिल अभिमन चव्हाण, अमुद दादा चव्हाण, बाळासाहेब हिरामण चव्हाण, दीपक वसंत चव्हाण आदींसह एकलव्य समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात निधन झालेल्या कर्मचारी कैलासवासी किशोर लांडगे यांच्या कुटुंबाला अद्याप शासनाची मदत न मिळाल्याबाबत तसेच गावातील प्रलंबित कामांबाबत निवेदन आमदारांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायती कर्मचारी कल्पेश अमुतकार, सुभाष बच्छाव, गणेश लांडगे, युवराज सोनवणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच नंदूभाऊ सोनवणे व भाऊसाहेब माळी मित्र मंडळ तसेच ग्रामपंचायत धांद्री यांच्या वतीने करण्यात आले, तर सूत्रसंचालन पत्रकार अरुणदादा शिरोळे यांनी केले. धांद्री गावातील विकास कामांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा. आपल्या धांद्री गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, आधी माजी चेअरमन, उपस्थित माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ मंडळी, बंधू आणि भगिनी, खास करून आज आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या धांद्री गावांमध्ये आमंत्रण दिलं आणि विविध विकास कामाचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. प्रामुख्याने मागच्या निधीतून आपण या 2 गल्ल्या दिल्या आहेत, त्याचं आता कॉन्क्रिटीकरण येत्या काही दिवसात कोणी घेतलंय, भूषण तूर आहे, भूषण कधी चालत आता ते कॉन्क्रिटीकरण होईल आणि पुन्हा 1 किलोमीटरचा अंतर्गत म्हणजे 2-3 वस्तींमधनं जवळजवळ 1 किलोमीटर रस्ता प्रामुख्याने आपल्याला टाकायचा आहे. योगायोगाने तिथं आणखी अशी समस्या आहे की रस्ता पण टाकायचा आणि गटारी पण टाकायची. मग आपल्याला इथं 2 करावी लागते. अर्धा रस्ता आत्ता करावा लागेल, पुन्हा गटारी टाकावी लागतील आणि पुन्हा अर्धा रस्ता म्हणजे 1 किलोमीटर जर रस्ता टाकला तर पुन्हा गटारीचा प्रश्न राहून जाईल. मग त्या परिस्थितीत आपण जर आपल्याकडून निधी उपलब्ध झाला तर 100% गटारी आणि कॉन्क्रिटीकरण टाकू हा शब्द पण तुम्हाला देतो. अनेक ग्रामपंचायती अंतर्गत अनेक समस्या आपण सांगितल्या आणि त्या समस्याच्या माध्यमातून रस्त्याच्या बाबतीत बापूसाहेबांनी जी माहिती दिली की आता आपली घोटापांदी म्हणा किंवा बाकीचा रस्ता म्हणा तो रस्तासुद्धा प्राधान्याने घेण्याचं काम करू. मागे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपला रस्ता हा झाला होता, 6 वर्षापासून चालू आहे, बाजून झाला. योगायोगाने त्याच्यात गुणवत्ता नव्हती आणि गुणवत्ता नसताना त्यांनी ह्याच रस्त्याने अजून माझ्या गावाचा रस्ता पण त्याने सोडून दिला आहे. त्याच्या पद्धतीने त्याला दंड वगैरे झाला, म्हणजे तो त्या पद्धतीने त्यावेळची जी शासकीय यंत्रणा होती त्या यंत्रणेच्या खाली जाऊन त्या काही गोष्टी केल्या, त्याच्यामुळे तो निधी रखडला आहे. येणाऱ्या भविष्यकाळात त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम भविष्यातून मी करेन. आणि प्रामुख्याने आता आपल्या राम मंदिराच्या बाबतीत जे सांगितलं की तिथं एक संरक्षण भिंत पाहिजे. आपल्याला जर पर्यटनच्या माध्यमातून जर आपला प्रस्ताव तयार केला, आपण जर पर्यटनमध्ये आपलं गाव टाकलं तर तो निधी आपल्याला लवकरात लवकर मिळण्याची पूर्ण गॅरंटी घेण्याचं काम मी करेन. येणाऱ्या काही दिवसात ज्या काही आपल्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम पण मी करेन. आणि आता आपल्या भगवान एकलव्याच्या जयंतीच्या दिवशी मी तर काही आलो नाही, प्रामुख्याने तुम्ही मोठ्या उत्साहाने सण साजरा केला, पण आज आपण
त्याचं स्मारकाचं आजच असं नारळ फुललं असं मी घोषित करतो. आणि येणाऱ्या दिवसापासून म्हणजे आता ठेकेदार जर चांगला मिळाला तर त्या पद्धतीने आता तुम्ही स्मारक पहा. स्मारक जवळजवळ मी 20 ते 25 गावांना दिलं आहे. त्या गावांमध्ये जा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने स्मारक करायचं त्या पद्धतीने स्मारकची सुरुवात आपण करू असा तुम्हाला शब्द देतो. आणि येणाऱ्या पुढच्या महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य असं पुतळ्याचं अनावरण आपण सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून करू हा शब्द पण देतो. फक्त स्मारक कसं करायचं ते तुम्ही ठरवा. संबंधित ठेकेदार तो करून देईल.